बिडदा बिडदा ते दिसते का चेरी बाहेर आली ती वाडी बघितलेली तेव्हा कोणीतरी त्याच्यावर आणि ना स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर खूप दिवसानंतर आता आपण एका धबधब्यावरती आलोय। तर धबधब्याचं नाव असं आहे अशोका वॉटरफॉल। हे थांबा ना, डिस्टर्ब नका करू। तर आपल्यासोबत मंडळी 5च आहेत। कालपर्यंत 12 जण जमा झाली होती, 12 जण। आणि जसं आम्ही लोक म्हणजे सकाळी फोन करत सुटलो, भाई एक जण बोलतो असं झालं, एक जण बोलतो तसं झालं, मला डोकं दुखतंय, ताप आलाय, कोणाला कोणाच्या घरचे पाठवत नाही, कोणाच्या घरचे आजारी पडतात। अरे व्हॉट इज दिस बिहेवियर। मग कालच रात्री सांगायचं होतं की नाही येते भाई, सुबह सुबह हमको परेशानी क्यों ना, हम इधर घाई घाई में रहते, ऐसा मत करो मेरी जान। हाँ तर यो ऑन टॉपिक। क्या बोला तूने? आपल्या सोबत साहिल आहे, श्वेता आहे, वर्षा आहे। वर्षा माझ्याकडे तू कॅमेरा नाही गेला। श्वेता आहे, वर्षा लांब गेली आहे कारण तिने केस जे खोलले ते तिला सूट करत नाही असं तिला वाटतंय। पण बाय द वे ह्याचं नाव काय विसरली मी पुन्हा, कार्तिक। आपल्यासोबत कार्तिक आहे, श्वेताचा फ्रेंड। तर माझा हात दुखायला लागला, थोड्या वेळाने भेटूया, जाऊया स्पॉटवरती जाऊया, तिथे तुम्हाला दिसत असेल। पचका वॉटरफॉल बंद आहे। आम्ही इथं गावात राहते, आम्ही मुंबईत राहतो। लाज वाटली पाहिजे तुला, इथे कासाराला राहत नाही मी। तर तुम्हाला इकडचा एरिया दाखवते। काय नको दाखवू, सगळं बंद आहे, चल घरी। पूर्ण बंद आहे यार, पूर्ण काय अर्ध थोडं बंद राहणार आहे, अर्ध थोडा म्हणजे असं लांबून तरी दाखवायचं ना वॉटरफॉल, तेवढं तरी चालू ठेवायला पाहिजे होतं। तिकडून जा ना तू, ते पण आम्हाला इथून बघायचं आहे ना। प्लॅन असा कॅन्सल झालेला आहे पूर्णपणे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे वापस। ना आता बलवंतकडे चाललेलो आहे, बलवंत भाई भेटला तर भेटला, आता बलवंत भाई पण गेला। सगळ्यात पनवती ही आमच्यामध्ये, जिचा ब्लॉग आहे खूप पनवती। जे लोकांना आले त्या लोकांनी पनवती लावलं असणार, त्यांना आलं ना, मी आलं ना। तिच्यामुळे खूप प्लॅन कॅन्सल झालेत आधीच, हा पण प्लॅन कॅन्सल झाला। मागच्या सॅटर्डेला केपी फॉल्स, काय कुठला फॉल्स, केपी फॉल्स पण कॅन्सल करून टाकला भाईनी, कारण त्याकडे पैसे नव्हते। घरात बसून कुठं पैसे येणार आहेत, कामाला जात नाही पोरगी, घरात बसून असते, काय लागणार। जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा, आई डोंट लाइक दिस। हे बघा, फक्त अशी तिला फिरायला पाहिजे बस, बाकी काय नको, माझ्याकडे पैसे नाही। प्लॅन जो आहे तो अनसक्सेसफुल झाला आहे बिकॉज ऑफ वॉटरफॉल बंद आहे। हे आम्हाला माहीत नव्हतं। आम्ही जेव्हा कसारा स्टेशनला उतरलो आणि जेव्हा जीप बघत होतो इथे येण्यासाठी, तर आम्हा लोकांना प्रत्येकजण वेगवेगळे रेट सांगत होता। कोण 800, म्हणजे 800 तर बोलले ना, 800 मध्ये आम्ही आलो खूप बार्गेन वगैरे करून, बट 1000, 1500 असे बोलत होते सगळे, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स होते। सो आम्ही एकाला बघितलं, बकरा पकडला 800 रुपयामध्ये आम्ही ठरवलं आणि आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्ही तिथे विचारलं सुद्धा होतं की चालू आहे की नाही आहे, तर ते बोलले की हो चालू आहे, चला आम्ही घेऊन चालतो। आणि आलो, झाला मूडचा सत्यानाश। आता आम्ही असं ठरवलंय की कोणता तो ट्रेक होता आपण जाणार, तो बलवंत दादाकडे जाणार होतो, पण बलवंत दादा सुद्धा नाही भेटला, अशोक दादा सुद्धा नाही भेटला। सो आता आम्ही ठरवलंय की गावचे जे काही रस्ते आहेत तिकडनं चालत जाण्याचं ठरवलंय। आणि जो कोण तो रिक्षावाला होता त्याला आम्ही 400 रुपये देऊन मोकळा केलंय। आता आम्ही त्याला काही बोलवणार नाही, आता आम्ही चालत जाणार। आमचा इथे प्लॅन काय सक्सेसफुल झाला नाही, उगाच त्याला 400 रुपये देऊन उपयोग नाहीये, त्याचे तांगड्या तर दुखवायचेच आहे, सो आपण असे तांगड्या दुखवूया। तर चला, जर मध्ये असं काय भेटलं इंटरेस्टिंग तर आम्ही येताना ही पनवती वाडी बघितलेली आणि ना आम्हाला खरंच कोणची तरी पनवती लागली आणि आमचा अख्खा प्लॅन कॅन्सल झालेला आहे। आणि ही ती पनवती वाडी, म्हणजे मला वाटतं या गावातले पण लोक पनवती असतील,
खाले सगळे पनवती येत नाही त्यामुळे गावात काही विकास नाही होत गाव आहे माझं नाही हे तेजस्विनीचं गाव आहे आढावचं गाव आहे आढावचं गाव आहे आमचं गाव कोकण 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 जीवा भावाचा प्रवास कोकण काय झाली नाही पण आता आम्ही स्टेशनला चालत चाललोय रोड ट्रिपची माझा रोड ट्रिप येणाऱ्या जाणाऱ्या विदाउट बाईक पण कोणत्या बायका दिसल्या तुला सगळे पोरं आहोत आम्ही इथे नो लेडीज अलाउड तर पण पोरगाचे आम्ही थोड्या टायमात सारखी छत्री पडते सारखी छत्री पडते जिंदा आहे जिंदा आहे थोडं जिवंत आहे पाणी टाकवं त्यात जिवंत लगेच हा पाणी टाक वर्षा दे हे तू हे जहरीलाच आहे 100% जहरीला आहे हा हळू कर ना अरे त्याचं सगळं बाहेर आले घुरदा बिडदा ते पण दिसतंय का चेरी बाहेर आली चेरी बाहेर आली पाणी 2 सर्प मित्र तर मित्रांनो आज आम्ही सर्प मित्र बनलेलो आहोत हे तर चावते आवक मग मी तुला बोलली म्हणून बोलली तुला जहरीला आपण पाणी थांब अरे अरे थांब काय नाही होणार टाकणार पाणी मरेल तो प्यायला थांब ना त्याला पाणी पिऊ दे ना नाही पिणार पाणी तरी पण ना हायवेवर पोचलो आहोत तिकडनं पुढून घाट सुरू होतो कसाराचा आणि हा जो रस्ता दिसतो इकडे खालचा एक रस्ता जातो तो वॉटरफॉलला जातो ठीक आहे इकडनं पण खूप लांब आहे आम्ही लोक चालत आलो आहे पायांची वाट लागली फुल ट्रेक इथेच झाला आमचा रस्ता चालता आणि आम्हाला मध्ये 2दा साप दिसला एक मोठा साप दिसला एक छोटा साप दिसला पिल्लू होता मग एक पिल्लू जो होता दोघांच्या चेरी निघालेले जो छोटा साप होता ना तो थोडासा जिंदा होता थोडासा त्याचा जीव बाकी होता म्हणून आम्ही लोकांनी त्याला जिवंत करत होतो पण नाही झाला बिचारा करत होता जीवदान देत होता पण नाही झाला मग त्याला बाजूला उचलून फेकली म्हणजे ठेवली आणि आम्ही आमच्या रस्त्याने निघालोय बघू शकता भाई साहब ये किस लाइन में आ गए आप ऐसा कोई ट्रैक किया है बाबा ये किस लाइन में आ गया किस लाइन में आ गया येतील ना चला हात दुखते आम्हाला देव माणूस भेटले आहे ते आम्हाला घेऊन चालले आहे कसारा स्टेशनला सगळे एकदम एकदम chill. आता आम्ही ट्रक मध्ये चाललेलो आहे कसारा स्टेशन आम्हाला एक पण गाडी भेटली काकांनी हेल्प केली आम्हाला धन्यवाद हे असते काका भाई खुशी आनंद फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो आहोत आम्हाला त्यांनी डायरेक्ट उंबरमाळी स्टेशनला आणून सोडलं आता आम्ही इथे बसलोय वाट बघतोय ट्रेनची आता ट्रेन आली की आम्ही आपापल्या घरी जाऊ तर ब्लॉग मी इथे सेंड करते कारण आता मूड तर ऑलरेडी माझा ऑफ झालेला आहे बिकॉज ऑफ वॉटरफॉल काय चालू नव्हता तो मूड ऑफ झाला मजा आली वॉटरफॉल बंद होता म्हणून माझा मूड ऑफ आहे बाकी नॉर्मली आम्हा लोकांना मजा आली मस्त मजा केली मजा तर केली हां वॉटरफॉल झाली मजा तर केली पाऊस आलाय जोरात ट्रक मध्ये बसलो होते आम्ही बसलो नव्हतो आम्ही ट्रक मध्ये बसलो आणि आम्ही ट्रक मध्ये बसून गाणं पण लावलं मी निकला गड्डी लेके सोडणार होते पण हा ते आम्हाला बोलले की मुंबईला सोडतो पण तसा नको ना जरा तर त्यामुळे आम्ही बोललो जाऊ दे गपचूप लोकल ट्रॅव्हल करू आपण तर चला जाऊया आता आपण ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही बाकीचे ब्लॉग पण बघा आणि हा ब्लॉग सुद्धा बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला तर चला बाय बाय आणि पहिली गोष्ट गुगलवर चेक करा हिच्यासारखं करू नका हा गुगलवर चेक करून जावा यार आम्ही लोकांनी म्हणजे बघितलं होतं ए थँक्यू किती चांगलं बोलत आहे किती चांगलं बोलत
आम्ही लोकांनी गुगल वरती हात दुखायला लागला. गुगल वरती आम्ही लोकांनी बघितलं होतं. हा बोलला मी बोललेलं तरी टेम्पररी क्लोज आहे, पण इझी काय ऐकलं ना माझं. कधी कधी गुगल धोका सुद्धा देतो ना, त्यामुळे पण यावेळी गुगलनी धोका नाही दिला, मी स्वतःने तिला धोका दिलाय. आम्हाला सांगितलं नव्हतं क्लोज आहे, नाही तर आम्ही रिटर्न मारली असती तिथूनच. ऍक्च्युअली नाही आम्ही नाशिकला जाणार होतो, त्र्यंबकेश्वर. माहिती लोकल्स वाल्यांवरती थांब रे, लोकल्स वाल्यांवरती बिलकुल विश्वास ठेवू नका. रिक्षा जीप वाल्यांवरती ती लोक जीपवाले खूप रूडली बिहेवियर करतात, त्यांचा बिहेवियर खूप रूडली आहे. जाऊ नका त्यांच्याकडे, स्वतःची गाडी घेऊन आणि स्वतः जावा, ट्रेननी पण येऊ नका. नाही ओव्हर बजेट होईल ट्रिप. ओव्हर बजेट होईल. आमची पण ट्रिप एवढी ओव्हर बजेट नाही झाली, पण झाली. ओके, पण आमच्या मते तर झाली. 200च्या वर आमचं बजेट गेलेलं आहे. आम्ही कधी 100च्या वरती खर्च करत नसतो ट्रॅव्हलिंग साठी. बाकी खाण्यापिण्याचं आम्ही बघत नाही, पण 100 मध्ये ट्रॅव्हल करायचो भाई. तू गावात राहते, आम्ही मुंबईत राहतो. आमचे येईपर्यंत 30 होतात, आमच्या येईपर्यंत 60 होतात. ऍक्च्युली आता मी जरा जवळ फर्स्ट राहते, क्लासने आलो. 100 रुपये आणि आम्ही त्यातून आधी आम्ही यासाठी first first class class ने ने आलोय. first class ने. 135 जास्त पैसा घालून आले ती लोक. तर चला जाऊया, बघ बघ चालूच राहणार. चला जाऊया, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय. बाय.